सैराट पहिलीच फिल्म आणि एवढी हिट झाली, एवढं लोकांनी प्रेम दिलं आणि त्याच्यानंतर जवळजवळ 3 वर्ष आम्ही काही कामच केलं नाही. मी नागराज सरांना म्हणायचो, मला फक्त दुकानाचं काम करायला लावता बरोबर आणि फिल्मचं काम असलं की मला घेत नाही तुम्ही. आणि मी नागराज सरांना फेसबुकवर खूप मेसेज केलेत. आत्ता जर त्यांनी बघितलं तर खूप असतील. पण आत्ता पण मी कुठला नवीन सिनेमा करायला गेलो ना, तर पहिला सीन होईपर्यंत माझ्या जीवात जीव नसतो. मी इतका विचित्र होतो की मी ते रॉकेल पण पिलं होतं लहानपणी. तर एवढं मला सांभाळावं लागायचं लहानपणी. तू आहेस स्वतःचे पैसे व्यवस्थित प्लॅनिंग करण्यामध्ये? मी खर्चिक आहे भरपूर, त्यामुळे मी माझे पैसे माझ्याकडे ठेवत नाही. माझी जी बायको आहे सिमरन, हा. मी तिच्याकडे ते सगळे पैसे ठेवत असतो. तू रिजेक्शन फेस केलंयस कधी? पण काही गोष्टी तिथे घडल्या, आता ते मला वाटतं की नाही सांगायला पाहिजे, तर त्यामुळे ती आम्ही दोघांनी मिळून ती सिरियल सोडली. 2016 मध्ये सैराट आला आणि इतिहास घडवला आणि तुम्ही सगळे चेहरे सैराट या चित्रपटानं मराठी सिनेसृष्टीला दिले. आपण बोलूया त्या जर्नीबद्दल, पण नुकतंच मटका किंग मध्ये तुला प्रेक्षकांनी बघितलं आणि मी जेव्हा मटका किंग बघितली ना, म्हटलं ओ हा अरबाज आहे का? मी पॉज करून परत मागे गेली, परत अच्छा हा अरबाज आहे. आणि ना मस्त आहे ती भूमिका, तो पोलीस एकदमच छान आहे. मला सांग, तुझ्यापर्यंत मटका किंग ही भूमिका कशी आली आहे? थँक्यू, तुम्हाला ते काम आवडलं. जेव्हा नागराज सरांनी मला फोन केला होता की मटकामध्ये असं असं कॅरेक्टर आहे, पोलिसाचं PSIचं कॅरेक्टर आहे, तर मी असं विचारात पडलो की अरे मी पोलीस कसं वाटणार ना, कारण मी वाटत पण नाही, माझं हाईट बघता किंवा हे बघता मी तसं काही वाटतच नव्हतं. पण खूप वेळ गेल्यानंतर मी असा विचार करतो की त्यांनी काहीतरी विचार केला असेल 100%. कारण घरबंदूक बिर्याणीमध्ये पण असं एक वेगळं कॅरेक्टर केलं होतं मी, तर मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता नागराज सरांवर. ते काहीतरी एक वेगळे भूमिका मला म्हणजे करून घेतील माझ्याकडून. मला जरी ते वाटत असेल की होणार नाही किंवा काय अशा गोष्टी. आणि जेव्हा मी ऑन शूट जेव्हा गेलो, तर तेव्हा कळलं की 1960 आणि 70च्या काळातला तो पोलीस आहे. आणि त्या काळात तसेच पोलीस होते की एकदम युनिफॉर्म, ते नाही का हे मोठे असतात युनिफॉर्म, आणि दिसायला त्यावेळेस पण तसे कॅरेक्टर होते ते सगळे. त्यामुळे ते तसं कॅरेक्टर निघून पुढे आलं आणि ते छान झालं. आणि मला सांग, जेव्हा तू सुरुवात केलीस या सिनेसृष्टीमध्ये म्हणजे सैराटपासूनच, आणि आता आज 10 वर्ष होत आहेत, तुला सुरुवातीला वाटलं होतं की आपला अभिनयाचा प्रवास इतका पुढपर्यंत जाईल? बिकॉज ना तुम्ही सगळे रॉ होतात, लहान लहान होतात तेव्हा, आणि प्रत्येक प्रोजेक्ट वाईज माणूस शिकत जातो. तसेच तुम्ही सगळेच, म्हणजे आपण आरची परशापासून ते तुझ्यापर्यंत मी म्हणेन, तुम्ही प्रत्येकजण ग्रूम होत गेलात. तुला वाटलं होतं की एवढे वर्ष आपण काम करू या इंडस्ट्रीमध्ये? नाही, सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात आधी गोष्ट एकच होती मनात. आमच्या गावात नागराज सरांची मिरवणूक निघायची हां आणि मला वाटायचं की त्या मिरवणुकीत मी पण पाहिजे. हां कारण मिरवणूक इतकी भारी असायची आणि पूर्ण गाव स्वागत करायचं आणि सगळे खुश असायचे. तर त्यावेळेस फक्त एकच असं वाटायचं की फॅन्ड्रीच्या जेव्हा हे झालं होतं ना, मिरवणूक निघाली होती ना नागराज सरांची, तर त्या मिरवणुकीत मी पण नाचायला होतो. पण मला वाटायचं त्या गाडीत मी उभा पाहिजे, मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. त्या गोष्टीच्या मागे लागत लागत मग मी ऑडिशन दिली आणि अशा सगळ्या गोष्टी केल्या. आणि आत्ता मागे वळून बघतोय तर असं असं कधी वाटलं नव्हतं की एवढं काम करेल किंवा काही गोष्टी घडतील आपल्याबरोबर. पण आता छान वाटते, काम करतोय आणि जे काम येईल ते स्वीकारतोय, असं कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही. तर हे एक वेगळी काय म्हणतात जर्नी आमच्यासाठी सगळीच ओपन झाली. आणि त्यावेळेस असं वाटत पण नव्हतं की सैराट 100 करोड होईल आणि एवढे लोक आम्हाला ओळखतील. आम्हाला फक्त आमच्या छोट्या छोट्या गोष्टी आमच्या डोक्यात होत्या की आपल्याला एवढंच अचीव करायचं आहे. आणि फिल्म काय असते, फिल्मचं काम कसं असतं हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. त्या 3 महिन्याच्या प्रोसेसमध्ये आम्ही सगळं शिकलो आणि ते 3 महिने आज आम्हाला आत्तापर्यंत किती कामाला येतात आम्हाला आत्ता कळतं. खरंय. विवाह कलेक्शन बाय P&G ज्वेलर्स. अरबाज, हा 10 वर्षांचा प्रवास तुझ्या नजरेतनं कसा आहे? चढ उतारांचा आहे का जरा थोडासा सोपा आहे? कसा आहे? म्हणजे मला तर वाटतं चढ उतार आयुष्यात पाहिजेत, त्याशिवाय मग ज्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत, आपण जे अचीव करू त्यात आनंद आपल्याला मिळणार नाही. आणि सैराट पहिलीच फिल्म आणि एवढी हिट झाली, एवढं लोकांनी प्रेम दिलं आणि त्याच्यानंतर जवळजवळ 3 वर्ष आम्ही काही कामच केलं नाही. न करण्याला पण काहीतरी कारणं होती आणि ते आम्हाला आत्ता कळतं की त्यावेळेस का नाही केलं आणि म्हणजे नाही का ते का थांबलो आम्ही त्या गोष्टीसाठी. आणि आत्ता हळूहळू काय 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 आम्ही कामं करतोय, लोकांना आवडत आहेत. तर खूप खूप मजा येते आम्हाला ह्या गोष्टीत. तू किती वर्षांचा होता सैराट आला तेव्हा? मला वाटते 16 का 17 वर्षाचा असेल. ओके. आणि तू 3 वर्ष त्याच्यानंतर काहीच काम नाही केलं हां. सैराट नंतर? हो. कसं जमलं?
माझा एक किस्सा आहे. हां. गावाकडे ना मला दिंडी बघायला खूप आवडते. हं. आणि जेव्हा फिल्म आली होती त्यानंतर मी 3 महिन्यानंतर गावी गेलो होतो. तर गावावरून महाराजांची जी मोठी पालखी ना आमच्या गावावरून जाते जीवरवरून. हां. आणि फिल्म झाली आणि असं डोक्यात नव्हतं की लोक ओळखतायत किंवा असं काय आपल्याबरोबर घडतंय सगळ्या गोष्टी. माहिती होतं, फक्त ते असं होतं की हां ठीक आहे बाबा. जास्त ते डोक्यात जाऊन दिलं नव्हतं, कारण त्याला कारणं पण होती. नागराज सर असतील, गार्गीताई किंवा ते सगळे आटपाटचे जे लोक होते ते त्या गोष्टीसाठी कारणीभूत पण होते की आमच्या डोक्यात हवा जाऊन नाही दिली त्यांनी. मी घरी गेलो होतो आणि मला आठवतं की मला दिंडी बघायला आवडते, तर मी आमच्या घरापासून 500 मीटर रस्ता आहे ना, तर मी तिथे जाऊन दिंडी बघत उभं राहिलो होतो. आणि अचानक हळूहळू हळूहळू मला कळायला लागलं की अरे हे आपल्याकडे बघतायत आणि लोक आपल्याला ओळखायला लागलेत, लोक आपल्याकडे यायला लागलेत. आणि मग त्याच्यानंतर मी तिथनं पळून माझ्या मित्राच्या घरी जाऊन बसलो, कारण दिंडीत जेवढी लोक आली होती ती सगळी माझ्या घरी आली होती ओह. मला भेटायसाठी. म्हणजे ते तिथून निघायचं कारण खूप लोक एकत्र आली होती. म्हणजे त्यावेळेस आम्हाला लक्षात पण येत नव्हतं की बाबा नाही का लोक आपल्याला ओळखतात आणि अशा सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर घडतायत. तर ते असे काही काही किस्से आमच्याबरोबर भरपूर घडायचे. ओके. पण मग 3 वर्षांनंतर तू काम केलंस हो, 3 अभिनयाचं. वर्षानंतर मग काम विसरला नव्हतास ना काय ऍक्टिंग मध्ये? नाही नाही. आणि ना म्हणजे पहिलाच ब्रेक मिळणं खरं तर सोपं नसतं. आता मी ज्या तानाजीला विचारलेलं त्याने मला खूप मोठी स्टोरी सांगितलेली की त्याची निवड कशी झाली किंवा त्याने किती मेहनत घेतली आहे. मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल अरबाज, सैराट पर्यंत पोहोचायला तू किती मेहनत घेतलीस? त्याआधी काही अभिनय केला होतास कुठे छोटा मोठा? नाही नाही, मी काहीच नाही. काहीच नव्हतं मग केलं. डिरेक्टली सैराट कसं काय? आवड होती ना ऍक्टिंगची? आवड तसं म्हणता येणार नाही, म्हणजे आवड पण म्हणता येईल आणि नाही पण, कारण माझ्या घराच्या बाजूला नागराज सरांचं माझं घर एकच आहे. अच्छा. आमच्या घराला जायला गेट एकच आहे घरात, ओके. म्हणजे त्यांच्या घराला पण माझ्या घराला पण. हां. पण ते मी आधी लहानपणापासून बघत आलोय. सरांचे पेंटिंग असतील, त्यांच्या कविता असतील, तो प्रभाव लहानपणापासून माझ्या मनावर होत आलाय. आणि सरांनी जे काही पिस्तुल्या केला, त्यानंतर फॅन्ट्री, आणि सर जे काही काम करत होते ते बघून असं वाटायचं की आपण पण काम करायला पाहिजे. आणि मी त्यांना खूप वेळा असं म्हणायचो की फक्त दुकानाला, म्हणजे मी लहान होतो ना, तर मी त्यांना सांगायचो दुकानाचं काम असलं की मला सांगता. आणि डुकरांचं? दुकानाचं दुकानाचं? हां, हां. म्हणजे दुकानाला जायचं, सामान आण बाबा, हे आण ते आण, घरातले सांगतात ना आपल्याला, हां. शेजारी काहीतरी घेऊन असल्यामुळे. आणि ये. मी खूप लहान होतो म्हणजे मला ते अजून छोट्याच म्हणतात. म्हणजे त्या तिथल्या ह्याच्यात मी त्यांच्या घरात आणि माझ्या घरात मी खूप लहान होतो. तर ते ना मला सामान आणायला लावायचे की दुकानाला जा, हे घेऊन ये, ते घेऊन ये. मग मी नागराज सरांना म्हणायचो फॅन्ड्री झाल्यानंतर. तसं तर मी फॅन्ड्रीच्या वेळेस पण मागं लागलो होतो. आणि त्यावेळेस मग मी त्यांना म्हणायचो की मला फक्त दुकानाचं काम करायला लावता बरोबर, आणि फिल्मचं काम असलं की मला घेत नाही तुम्ही. आणि मी जवळजवळ 2 महिने त्यांच्या मागं होतो. आणि नागराज सर मला सांगायचे अभ्यास कर, हे काय नाही का काम करायचं हे नाही आहे, अभ्यास कर, आणि त्यानंतर आपण बघू काय करता येईल आलं तर. मग त्यांचे जे छोटे बंधू आहेत भूषण मंजुळे, मग त्यांच्याकडे मी ऑडिशन पाठवायचो स्वतः करून मोबाईलवरती. आणि मला वाटतं मी 4-5 ऑडिशन त्यांना करून पाठवल्या होत्या की मला येतंय का, मला काम करायचंय मला, नाही का. आणि मी नागराज सरांना फेसबुकवर खूप मेसेज केलेत, आत्ता जर त्यांनी बघितलं तर खूप असतील. पण ते शेजारी राहून पण तू त्यांना पण मेसेज ते पुण्याला होते ना राहायला त्या काळात. म्हणजे जसं जेव्हा हे सगळं वातावरण सुरू झालं ना फॅन्ट्रीचं हे ते, तर ते पुण्याला शिफ्ट झाले होते. तर जास्त भेट होत नव्हती, तर मी त्यांना फेसबुकवर मेसेज करायचो. आणि मग हे करत करत मी 4-5 ऑडिशन पाठवले. मग त्यांच्या भावाने मग शेवटी 2 वेळा ऑडिशन घेऊन सरांना पाठवली. मग सर म्हणले त्याला पुण्याला घेऊन ये. आणि त्याच्यानंतर जेव्हा फिल्म मला वाटतं की 5 फेब्रुवारीला सुरू झाली ना, तर 1 फेब्रुवारीला मला सांगितलं की तू फिल्ममध्ये आहेस. तोपर्यंत मला फिल्ममध्ये आहे म्हणून सांगितलंच नव्हतं. फक्त आमचं सगळं नाही का हे करून घेत होते, प्रॅक्टिस वगैरे करून घेत होते सगळ्यांची सोबत. आणि आम्हाला शेवटच्या 4 दिवस आधी आम्हाला सांगितलं की तुम्ही फिल्ममध्ये काम करताय म्हणून. असं ते आहे. ओके. आणि म्हणजे ती मेहनत रंगलाई तुझी दुकानाची कामं करायची किंवा त्यांना फेसबुक, तू त्यांना सांगितलंस का तू त्यांना फेसबुकवर एवढे मेसेज केलेत कधी? नाही सांगितलं त्यांना. पण आपण एक नवोदित कलाकार म्हणून जेव्हा इंडस्ट्रीमध्ये येतो ना, तेव्हा ना अरबाज एक भीती असते की आपल्याला हे जमेल का. नो डाऊट आपल्या आजूबाजूची टीम असते जी आपल्याला शिकवते गोष्टी किंवा तो कॉन्फिडन्स देते. तुला पहिल्या प्रोजेक्टमध्ये भीती वाटत होती तुला येईल का? हा, त्यावेळेस तर भीती होतीच. आणि काय झालं, प्रॅक्टिसमुळे ना ते आमच्यासाठी खूप इझी झालं. पण आत्ता पण मी कुठला नवीन सिनेमा करायला गेलो ना, तर पहिला सीन होईपर्यंत माझ्या जीवात जीव नसतो. पण जेव्हा पहिला सीन माझा चांगला होता ना, मग त्यानंतरचं मग मला असं रिलॅक्स होतं की बाबा आता आपण करू शकतो हे काम. पहिला सीन होईपर्यंत भीती असते मला खूप. आणि ना पहिला चित्रपट मिळाला तुला, तुझी मेहनत जी काय आधीची होती आणि त्याच्यानंतर मिळाला. आणि
तो हिस्टॉरिकल ठरला सैराट चित्रपट. पण असं होतं की जेव्हा पहिल्याच चित्रपटामध्ये एवढं यश मिळतं, एवढं सक्सेस मिळतं, त्याच्यानंतर ना जरा दडपण असतं की आता हे टिकवायचं आहे आणि इथून सुद्धा चांगल्या प्रकारचं काम आलं पाहिजे इथून पुढे सुद्धा. हे दडपण कदाचित आत्ता मी बोलल्यावर तुला रिअलाईज होईल मे बी, पण तेव्हा सैराट हिट झाल्यानंतर तुला ते दडपण वाटत होतं की अरे बापरे, एका चित्रपटानं आपल्याला एवढं स्टारडम दिलंय, तर आता पुढचं आपलं आयुष्य कसं असेल किंवा पुढे प्रोजेक्ट येतील का? नाही, असं डोक्यात काय नव्हतं. दडपण घ्यायचं कारण पण नव्हतं. म्हणजे मला असं वाटतं की दडपण घेऊन काय करणार आहे. मला जर काम नसतं मिळालं तर मी दुसरं काहीतरी काम केलं असतं. आणि माझ्या डोक्यात तशी गोष्ट नव्हती की अरे एवढं सगळं मिळालंय आणि नंतर आपल्याला टिकवायचं. ही पण गोष्ट माझ्या डोक्यात आत्ता पण नाही आहे. हां. उद्या जाऊन मला दुसरं काही काम करावं लागलं, समजा आता मी माझं केकचं शॉप ओपन हो, केलं, हो. कपड्याचं दुकान माझं ओपन केलं, मला माहिती मला इकडं काम जरी नाही मिळालं तर मला काहीतरी करावं लागेल ना. तर मग ते मी डोक्यात घेऊन चालतच नाही की आपल्याला काम टिकवायचं आहे आणि आपल्याला काम वाढवायचं आहे. माझं डोक्यात आता एवढंच आहे की मला चांगलं काम मिळतंय आणि मी ते 100% देऊन काम करावं. लोक ठरवतील ते कसं होतंय किंवा काय होतंय. तर अशा दृष्टिकोनातून मी ते विचार करतोय आता सध्या तरी. पण फनी असतील ना तुमचे सैराट डेज, एकदम हो, मज्जा खूप. करणारे असतील. खूप मज्जा केली आम्ही खूप. आणि आम्हाला आत्ता मागे वळून 10 वर्षानंतर म्हणजे नाही का 10 वर्ष झाली त्या गोष्टीला. तर आत्ता असं वाटतंय की किती मोठी गोष्ट आमच्या पदरात पडली ती गोष्ट. सैराट सारखी फिल्म केवढी मोठी की किती लोक जी काम करत आत्तापर्यंत काम करत आहेत त्यांच्या वाटेला ती गोष्ट नाही मिळाली, पण आम्ही पहिलीच फिल्म केली आणि एवढी मोठी गोष्ट आमच्या पदरात पडली. तर आम्ही खूप लकी आहोत खरंच त्या गोष्टीसाठी. आणि मग तुला म्हणजे कधी तू डिसाईड केलंस की आता परत आपण ऍक्टिंगमध्ये येऊया, कारण नंतर मग तू बस्ता केलास राईट, हो. आणि मग त्याच्यानंतर मग सुरूच झाल्या चित्रपटाच्या रांगा तुझ्याकडे आणि तू वेगवेगळे प्रोजेक्ट करत राहिलास, मालिकांमध्ये सुद्धा तू काम केलंस. त्याच्यानंतर मग तुला कधी वाटलं की आता आपण पुन्हा एकदा ऍक्टिंगमध्ये जायला पाहिजे आणि परत शून्यापासून सुरुवात करावी लागली, का बस्ता पण आला कामातनं काम या हिशोबाने? कामातनंच काम येत गेलं आणि नंतर जास्त ओळखी होत गेल्या. आणि स्वभाव तसा असल्यामुळे मला वाटतं की स्वभाव खूप महत्त्वाचा ठरतो ह्या क्षेत्रात. आणि आपण कसं लोकांबरोबर वागतोय, कसं राहतोय, हे पण खूप महत्त्वाचं ठरतं. आणि सैराट झाल्यानंतर बस्ता केला, बस्तानंतर गस्त, फ्रीड, दणका, एकदम कडक, सरांची फिल्म असेल, घरबंदूक बिर्याणी, आणि आता मटका किंग. तर मला वाटतं की लोक मिळत गेली, चर्चेतून गोष्टी मिळत गेल्या, काम बघून लोकांनी अप्रोच केलं. बस्ता तसाच मिळाला होता मला की माझं काम बघून त्यांनी सांगितलं की आपण काम करूयात सोबत म्हणून, तानाजी सरांनी. तर आहे आता ते जर्नी सुरू. आणि ना तुम्ही अजूनही मुंबईत सेटल झाला नाही आहात सगळेजण, काही काही येऊन जाऊन आहेत आणि तू पुण्यामधनंच अजूनही काम करतोस. तुला नाही वाटलं अरबाज कधी की आपण इकडे येऊन सेटल व्हावं किंवा इकडे येऊन एक नव्याने स्ट्रगल करावा प्रवास करण्यापेक्षा, का तिथे छान आहे? नाही, मुंबई तसं छानच आहे आणि कामासाठी तर बेस्टच आहे मुंबई. पण मला माझ्या गावी पण जावं लागतं आणि पुण्यात माझी दुकानं पण आहेत आणि माझी जी बायको आहे तिचं पण काम पुण्यातूनच चालतं. ती IT फील्डमध्ये आहे ना. हो. तर मला असं काय तर एवढी गरज नाही वाटत की मुंबईत मी राहावं आणि इथून काय काम माझं होत असेल. माझं काम तसं पुण्यातून जास्त होत आहे म्हणून मी तिकडे आता राहतोय. उद्या माहीत नाही की मुंबईमधून मला जास्त काम मिळतील तर मी मुंबईला पण शिफ्ट होईल. आणि ना आत्ता म्हणजे डिरेक्टली सैराट रिलीज झाल्यानंतर मी पहिल्यांदाच तुझ्याशी 10 वर्षांनी गप्पा मारते. अरबाज, पण मला खूप माहिती करून घ्यायला आवडेल. तू गावाचा इतका उल्लेख केलायस, तुझं बालपण कसं होतं? मी खूप आगाऊ होतो लहानपणी. म्हणजे घरचे सांगतात की आपल्याकडे रॉकेल मिळतं माहिती आहे हां, हो, ना, हो. जे स्टोवला वापरतात. हो. तर मी इतका विचित्र होतो की मी ते रॉकेल पण पिलं होतं लहानपणी. तर एवढं मला सांभाळावं लागायचं लहानपणी आणि इतकं विचित्र होतं मी. तर आणि काय कुठाने गाव म्हणलं की ते आलंच. पोहणे आलं, खेळणं आलं, म्हणजे मारामारी आली, सायकल खेळणं, आणि भरपूर कुठाने मी लहानपणी केलेले आहेत. आईबाबांनी तुझा सपोर्ट केला ऍक्टिंग फील्डला? तसं लोकांना अजून माहीत नाही त्या बाबतीत. काय झालं होतं, जेव्हा सरांनी सांगितलं की ये ठीक आहे तू पुण्याला ये, हे सगळा जो नाही का प्रवास सांगितला मी, त्यानंतर नागराज सरांनी सांगितलं की ये पुण्याला तू, आपण बघूयात काय करता येईल का. मी जसं पुण्याला आलो ना, तर त्याच्या आधी मी ITI करत होतो, इलेक्ट्रिशियन म्हणून. तर ते 2.5 वर्षाचा कोर्स होता माझा आणि 1 वर्ष संपलं होतं, फक्त 6 महिन्याचं राहिलं होतं आणि 6 महिन्यानंतर मला MSCBमध्ये जॉब लागणार होता. तर त्या 6 महिन्याच्या पिरियड्समध्ये घरच्यांना मी काय सांगितलं की मला नागराज सरांनी पुण्याला बोलवलंय. तर 2-3 महिन्यासाठी मला पुण्याला जायचं होतं. तर माझे वडील रिक्षा चालवतात. अजून पण? नाही, आता नाही चालवत, आधी चालवत होते. तर ते सांगायचे की मी थकलोय,
मला सपोर्ट करण्यासाठी तुला आता हे काम करावं लागेल आणि फिल्म हे काम आपलं नाही आहे. आज तू करशील, उद्या तुला काम मिळेल माहीत नाही, पुढे काय काय घडेल आपल्याला काहीच माहीत नाही, तू कसं करणार त्यानंतर. तर घरच्यांचा सगळ्यात जास्त विरोध होता आणि बाकीच्या लोकांना वाटत होतं की ह्याचं काय नाही, ह्याच्या घरच्यांना आपण सांगू आणि हे हो ओके म्हणतील. म्हणजे बाकीच्या लोकांना कसं होतं, आकाशचं, रिंकूचं आणि तानाजीचं. रिंकूचं तर काय नव्हतं, पण तानाजीच्या घरच्यांना त्याला कन्व्हिन्स करावं लागलं. पण माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स मी स्वतः केलं, हे कुणाला माहीतच नाही. कारण मला त्यांचे फोन यायचे की तू जर आत्ता परत नाही आला तर आम्ही तुला घरात नाही घेणार, इथपर्यंत पप्पा मला बोलायचे. पण मला माहिती होतं की ह्या फिल्ममुळे आणि ह्याच्यामुळे की माझ्यात किती चेंज होणार आहे आणि मला ह्याचा किती फायदा होणार आहे ह्या गोष्टीचा. तर त्या 3 महिन्यात मी घरच्यांचा फोन पण उचलत नव्हतो. हां, अजिबात. माझा भाऊ पण मला जेव्हा फोन करायचा. सैराटची प्रोसेस हां, चालली. जेव्हा प्रोसेस चालू होती मी घरच्यांचा फोनच उचलायचो नाही. मी एकदम एक्झिट होतो घरच्यांपासून 3 महिने. आणि त्यांचे सतत मला दिवसात 10-10, 12-12 फोन यायचे वडिलांचे की तू परत ये, तुझं कॉलेज बुडतंय, तू कॉलेज केलं पाहिजे, तुला नोकरी लागेल, इकडं बघ तू काहीतरी, हे काही वेगळंच तू डोक्यात घालून घेतले. आणि 3 महिने मी अजिबात काय बोललो नाही. आणि जेव्हा त्यांनी पडद्यावर फिल्म बघितली तेच रडत होते. अय्यो. आणि जेन्युअनली म्हणजे घरच्यांच्या सपोर्टशिवाय ना अरबाज अनेक गोष्टी अशक्य असतात. आपल्याला तेव्हा असं वाटतं की काय आपल्याला नकार देत आहेत, पण त्याच्या मागे त्यांचं पण एक विचार असतो की अरे एक योग्य वयामध्ये चांगली नोकरी मिळवू देत, उत्तम पैसे मिळवू देत. बिकॉज आपण ज्या क्षेत्रात काम करतो हे खूप बेभरवशाचं क्षेत्र आहे. हो. काम आहे नाहीये, पैसा आहे नाहीये, आणि पैशांची चणचण किंवा त्याचं सोंग कधीच आणता येत नाही. बरोबर. तुझा सुद्धा बिलीव आहे की पैशांचं सोंग तुम्ही आणूच नाही शकत, कारण तू गाव ते शहर हा पूर्ण प्रवास बघितलायस आतापर्यंत, मेहनत करतोयस. तू बघितलंयस की बाबा पैशांचं सोंग कधीच नाही आणतायत. हो. बरोबर आहे. पण कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात ना की आपल्याला माहिती की ह्या गोष्टीतून आपलं आयुष्य किती चेंज होणार आहे. तर त्यावेळेस मला थोडं का होईना त्या गोष्टीत कळत होतं. आणि असं पण म्हणता येईल की मला ते काम करायचंच होतं. म्हणजे माझं पण एक छोटं स्वप्न होतं की त्या गाडीत आपल्याला उभं राहायचंय. त्याच्यासाठी पण माझी धडपड असेल आणि घरच्यांचा म्हणजे प्रॅक्टिकली ते विचार करत असतील आणि मी असा विचार करत असेल. पण ठीक आहे, कुठं ना कुठं ते जुळून आलं आणि एक चांगली गोष्ट तरी घडली माझ्या आयुष्यात. आणि त्यामुळे ना अरबाज मिसकन्सेप्शन्स खूप आहेत आपल्या इंडस्ट्रीबद्दलचे. म्हणजे प्रत्येकाचे चांगले वाईट दोन्ही प्रकारची मतं आहेत आपल्या इंडस्ट्रीबद्दल. तुझ्याकडनं मला ऐकायला आवडेल जेव्हा एखादी आउटसायडर व्यक्ती म्हणजे ज्यांचा आपल्या इंडस्ट्रीमध्ये कोणीच नाही आहे किंवा ही इंडस्ट्रीच पूर्णपणे नवीन आहे, जेव्हा अशी मुलं आपल्या इंडस्ट्रीमध्ये येतात पहिल्या प्रोजेक्टनंतर, तर आपण सैराट जाऊ देऊया कारण तुम्हाला ट्रेनिंग मिळालं आहे तिकडे, तर तेव्हा जी मुलं जेव्हा येतात आपल्या इंडस्ट्रीमध्ये तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार चालले असतात इंडस्ट्रीबद्दल, मला खूप ऐकायला आवडतील. तुझ्या मनात काय विचार होते की आता सैराट झालंय, संपलंय ते, आणि आता 3 वर्षांनी मी एक नवीन प्रोजेक्ट घेतोय आणि आता इथून पुढे मला माझीच खिंड लढवायची. बरोबर आहे. अशा वेळी काय काय विचार असतात एका न्यू कमरच्या डोक्यामध्ये? तुझ्या डोक्यात काय होतं? म्हणजे खरं तर त्यावेळेस जेव्हा फिल्म झाली ना आमची, आमचं असं झालं ना आमच्या चौघांचं की आम्हाला खरंच माहीत नव्हतं की फिल्म जर झाली तर 100 करोड होईल आणि 100 करोड झाल्यावर काय होणार आहे हे पण आम्हाला काहीच माहीत नव्हतं त्या गोष्टीचं. किंवा हा ठीक आहे, फिल्म करायची, काम करायचं होतं इथपर्यंत माहिती होतं, ओके. त्यानंतर काय होतं, त्यानंतर लोक ओळखायला लागतात, त्यानंतर काय होतं, आपल्याला पैसा कमावा लागतो, त्यानंतर काय होतं, आपल्याला मेंटेन राहावं लागतं, त्यानंतर काय करावं लागतं की कुठे जायचं असेल किंवा सगळ्याच गोष्टी येतात. तुम्ही जसं म्हणलं पैशाचं, ते सगळ्याच गोष्टी. आणि नवीन जेव्हा कलाकार येतात ना, आता आमच्यासाठी लकी गोष्ट ठरली नागराज सरांचा हात आमच्या डोक्यावर होता म्हणून. तर आता मी जर दुसऱ्या म्हणजे नाही का, मला जर तसं करायचं असतं, मी स्ट्रगल करत करत पोचलो असतो इथपर्यंत, तर ती एक वेगळी जर्नी झाली असती. फसवेगिरी म्हणण्यापेक्षा ना की आत्ता कळतंय जेव्हा सगळा प्रवास सुरू झाला, तर फसवेगिरी नाही म्हणता येणार, पण खूप अडचणी असतात गोष्टी पुढे सरकायला. आता सैराटनंतर बस्ता केला, ह्या सगळ्या प्रवासात इतक्या गोष्टी कळून गेल्या ना की आत्ता कळतं की ठीक आहे, नॉर्मल आहे. आपण जेवढं टेन्शन घेईल ना त्या गोष्टीचं तेवढं मग टेन्शन वाढतंय. मग आता मधल्या काळात असं होत होतं की काम नाही आहे, मग ठीक आहे काम नाही तर मग काय टेन्शन घेऊन करणार आहे, दुसरं काहीतरी काम करायला पाहिजे. दुसरं काहीतरी काम करत करत काम मिळायला लागलं तर मग असं त्यावेळेस विचारायला लागलं की आपण त्यावेळेस उगाच विचार करत होतो त्या गोष्टीचा एवढा विचार करून मी विचार करून काहीच नाही होणार आहे. जोपर्यंत मला काम मिळत नाही ना तोपर्यंत काहीच घडणार नाही. बरोबर आहे. मग ते असं काय म्हणतात, इनबॅलेन्स प्रकार आहे तो. मग ते आपल्याला स्ट्रगल करत राहावं लागतं, आपल्यालाच खटाटोप करत राहावं लागते, आपल्याला काम शोधावं लागते. आणि काम मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर मग आपल्याला पण मोल्ड व्हावं लागते की चला आपल्याला काम नाही मिळणार तर आपण काय करायला पाहिजे. मग त्याच गोष्टीत अडकून पडायचे का हे पण आपण विचार करायला पाहिजे. आता नवीन जे मुलं काम करतायत त्यांच्यासाठी तर खूप अवघड आहे तसं बघायला गेलं तर. आणि
काय म्हणतात फेमस होणं आणि फेमस नसणं आणि नसताना पण काम शोधणं ना, ते खूप अवघड प्रकार आहे फिल्म लाईनमधला. पण खूप लोक मी माझ्या आजूबाजूला बघतो की ते खूप प्रयत्न करतात. त्यांचं म्हणजे नाही का खूप काम चालू असतं, सतत प्रयत्न चालू असतात त्यांचे आणि पोचतायत लोक, चांगली कामं करतायत आणि शुभेच्छा सगळ्यांना. कामं सगळ्यांची चांगलीच व्हायला पाहिजेत, कारण आम्ही पण त्या फेजमधनं गेलो आहे. तर मला असं निगेटिव्ह काय बोला वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टीबद्दल, कारण मला खूपच काही गोष्टी ह्या फिल्ममुळे आणि सगळ्या गोष्टीमुळे मला मिळाल्यात. त्यामुळे सतत मी पॉझिटिव्हच असतो. खरं आहे आणि खूप चांगलं आहे माहिती आहे पॉझिटिव्ह होणं, बिकॉज निगेटिव्ह आपण कितीही निगेटिव्ह विचार केला शेवटी एंड ऑफ द डे कामच करायचंय. हो. पण अरबाज, तुला असं वाटतं की तू सल्या साकारलास आणि तू इथून पुढे किती पण प्रोजेक्ट केले ना तरी सल्या ही हे टायटल राहणारच आहे. हां. तर तुला असं वाटतं की सैराट या चित्रपटानंतर खरा स्ट्रगल सुरू झाला इंडस्ट्रीमधला? कारण सैराट तर झाला, घडून गेला, तुम्ही सगळे लहान होतात, रॉ होतात, तो बनला, पण आता इकडे टिकण्यासाठी तो स्ट्रगल आहे जो कोणाला चुकला नाहीये. तुला असं वाटतं की सैराट नंतर खरी परीक्षा किंवा खरा स्ट्रगल सुरू झाला आयुष्यातला? हा ते रोजचा दिवस परीक्षेचाच आहे हो. ह्या इंडस्ट्रीमध्ये. आणि सल्या मला खूप जवळचा पण आहे आणि मला वाटतं की ते नाव पुसू पण नाही माझ्यापासून, कारण ते इतक्या लोकांना माहिती आहे की मी जेव्हा कुठे शूटला जातो ना, गावागावातील लहान मुलं सुद्धा भेटायला येतात, कारण त्यांनी इतकी फिल्म बघितली आणि आत्ता पण सारखी जी टॉकीजला फिल्म लागते ना, तर लोकांच्या खूप जवळचं ते नाही का कॅरेक्टर असल्यासारखं. त्यामुळे ते असं वाटतं की बाई ते आयुष्यभर जरी राहिलं तरी मला आवडेल त्या सल्याबरोबर राहायला, नाही का. आणि आता हे सगळं काय म्हणतात स्ट्रगल आणि सगळ्या गोष्टी ते रोज रोज करतच राहावं लागणार आहे. रोज नवीन गोष्टी घडणार आहे, तर रोज काहीतरी नवीन कॅरेक्टर मिळणार आहे, रोज तुम्हाला त्यात मोल्ड व्हावं लागणार आहे आणि काम मिळेल पुढे नाही मिळणार ह्याच्यासाठी पण वेगवेगळ्या काहीतरी प्रयत्न सुरू असतात. सगळ्या सरतीचं गोष्टी सुरू आणि असतात. तुमच्या सगळ्यांचे ना कमालीचे ट्रान्सफॉर्मेशन आहेत. म्हणजे तुम्ही आधी ज्या प्रकारे दिसायचात किंवा ज्या प्रकारचे कपडे असायचे ते आत्ता सगळेजण इतके फॅशनेबल झालात ना, आणि छान वाटतं तुम्हाला सगळ्यांना कॅमेऱ्यासमोर जेव्हा तुम्ही येता कार्यक्रमांना तेव्हा बघायला. अरबाज, मला सांग की तू स्वतःमध्ये काही बदल केलेस जेव्हापासून फुल फ्लेज या इंडस्ट्रीत काम करायला लागलास? वागण्या बोलण्यामध्ये, दिसण्यामध्ये, किंवा कपडे आपण काय घालतोय, आपण राहतो कसं आहे, या सगळ्या राहणीमानात तू बदल केलेस स्वतःहून काही? हा बदल तर घडलाच पाहिजे. बदल नाही झाला तर मग लोक पण म्हणतीलच की काय एवढं करून काय झालं. आणि आजूबाजूला पण लोक असे आहेत की ते टिप्स देत असतात की कसं हे करायला पाहिजे. आणि वाचन आणि फिल्म बघणं आणि खूप मोठा आवाका आजूबाजूला वाढला की लेखक असतील आणि बाकीच्या नाही का कवी असतील, अशी काही जी मंडळी आहेत ती आमच्या आजूबाजूला नागरास्थानामुळं म्हणजे त्यांच्यापाशी असल्यामुळं ती लोक आम्हाला भेटत गेली आणि त्यांच्यामुळे ना वागण्या बोलण्यात, वाचन करण्यात आणि कुठल्या फिल्म बघायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघून बघून आत्तापर्यंत शिकत आलोय. वाव, आणि सुंदर असेल ना हे, हो, कारण खूप. रोज नवीन माणसं जेव्हा भेटतात ना तेव्हा त्यांच्याकडनं पण ऐकण्यासारख्या किंवा आपण आत्मसात कराव्या अशा फार गोष्टी असतात हो, ना. 100%. वाव, कोणतं आहे तुझं रिसेंट आवडतं पुस्तक? काय वाचतोयस तू? आत्ता मी नदिष्ट पुस्तक वाचलं, मनोज बोरगावकरांचं. इतकं पुस्तक आवडलं मला, इतकं पुस्तक आवडलं. मी जवळजवळ 2-3 दिवस त्या पुस्तकातच होतो. नदीबरोबर त्या माणसाचं काय कनेक्शन आहे त्याच्यावरचं ते पुस्तक आहे आणि इतकं कमाल लिहिलं ना त्यांनी, इतकं कमाल लिहिलं ना, कधी वेळ मिळाला तर वाचायला नक्की, पाहिजे नक्की. नदिष्ट. आणि ना सुरुवातीपासून तुझ्या बोलण्यात ना नागराज अण्णांचा उल्लेख होतोय की त्यांची साथ लाभणं खरं तर खूप मस्त गोष्ट आहे, कारण किती नॉलेज आहे त्यांच्याकडे. हो. आणि म्हणजे ते असं खूप खूप पसारा नाही बोलत, लिमिटेड बोलतात पण मस्त बोलतात. अरबाज, तुला आठवतंय सुरुवातीच्या दिवसांमध्ये किंवा आत्ता मे बी कधीतरी भेटीगाठींमध्ये नागराज सरांनी तुला काही टिप्स दिल्या आहेत किंवा काही टिप्पणी दिल्या आहेत, तर त्या कोणत्या शेअर करशील? माझी मी आता एक गाडी घेत होतो 15-16 लाखाची. ओके. तर मी त्याचं बुकिंग करून आलो आणि मी काही काम केलं तर त्यांना आधी सांगतो की अण्णा असं असं केलंय आणि असं असं करतोय म्हणून. तर मी ते बुकिंग केली गाडी आणि त्यांच्याकडे गेलो की सर अण्णा गाडी घेतोय म्हणून. तर एक 5 मिनिट ब्रेक घेतला, थांबले, काय बोलले नाहीत आणि मी पण तिथंच बसलो होतो. ते काहीतरी काम करत होते आणि मग त्यांनी सांगितलं की का घ्यायची गाडी, का लागणार आहे तुला गाडी, गाडीची काय गरज आहे आत्ता तुला. मग मी बोललो की लागते इकडे तिकडे जायला असं तसं, एवढीच गरज आहे, ह्याच्या पलीकडे तुला काही गरज नाही त्या गाडीची. तर मग त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की इन्व्हेस्टमेंटची काय काय प्रकार असतो इन्व्हेस्टमेंट. बरोबर. तर मग त्यांनी मला ती गाडी कॅन्सल करायला लावली. मी ती गाडी घेतली नाही. त्याच्यानंतर मला त्यांनी माझं शॉप जे आहे ते चालू करायला सांगितलं. त्यांनी मला ती आयडिया दिली की तू असं काहीतरी वेगळं व्यवसायाच्या दृष्टिकोनातून इकडे तू पाऊल टाकायला पाहिजे.
मग ते सुरू केलं. ते करता 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 आता मी नवीन एक कपड्याचं शॉप पण ओपन केलं. त्यांच्याच हस्ते ओपनिंग झालं ते पण. हां. मग मला असं वाटतं की मोठी लोक आपल्याबरोबर असायलाच पाहिजेत आणि त्यांच्या गोष्टी आपण ऐकायला पाहिजेत. सांगणारे तर भरपूर असतात, पण आपण काय घ्यायला पाहिजे हे पण खूप महत्त्वाचं आहे. मग त्यांनी ती गोष्ट सांगितल्यामुळं आता मी 2 गाड्या घेऊ शकतो, एवढे पैसे मला वाव. त्या दुकानातून मिळत आणि आहेत. हे खूप महत्वाचं आहे की आपला पैसा आपण योग्य ठिकाणी कसा वापरावा. आता हो. गाडी ही लक्झरी आहे, हां. तर करेक्ट आहे. म्हणजे यू आर ब्लेस्ड अरबाज की तुझ्या आयुष्यामध्ये इतकी छान माणसं आहेत जी तुला फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट बद्दल पण गाईड करतात. Yes. कारण आत्ता इतकं कॉम्पिटिशन आहे आपल्या आजूबाजूला. आपण जे कमवतो त्याचं परफेक्ट प्लॅनिंग होणं खूप खूप गरजेचं गरजेचं आहे. आहे. हो, 100%. आणि ते तुला आत्ता आलाय तो अनुभव. पण तू आहेस स्वतःचे पैसे व्यवस्थित प्लॅनिंग करण्यामध्ये तुझा कल असतो का खर्चिक आहेस तू? नाही, मी म्हणजे मी खर्चिक आहे भरपूर. त्यामुळे मी माझे पैसे माझ्याकडे ठेवत नाही. माझी जी बायको आहे सिमरन, हां. मी तिच्याकडे ते सगळे पैसे ठेवत असतो. हां. म्हणजे माझ्याकडे जेव्हा अकाउंटला पैसे आले की दुसऱ्या सेकंडला मी त्याच्या अकाउंटवर पाठवतो. कारण मला माहिती की मी किती खर्च करतो आणि माझा किती तामझाम आणि बाकीच्या गोष्टी असतात. त्यामुळे मी पैसे ठेवत नाही. माझ्या अकाउंटला आता चेक केले तर ₹500 वर पैसे मिळणार नाहीत. अरे वा. हां. सगळे दिलेत हां, तिला. आणि मला कुठे ट्रॅव्हलिंग करायचं असेल किंवा काय असेल ना, तर ते सगळी व्यवस्था तीच करते. गाडी बुक करायची असेल, आता गाडी पण आहे माझ्याकडे, पण मी जास्त लांबचं ट्रॅव्हलिंग असेल तर गाडी बुक करणे असेल किंवा काय असेल तर तिथं जाऊन काय खर्च होणार आहे ते सगळे मग ते हे कॅल्क्युलेट करून ती मला पैसे पाठवते. ते सगळं असं हे करून ठेवलंय मी. क्या बात आहे. आणि खूप चांगलं आहे. म्हणजे मला सिमरन आवडली आहे बाबा. कारण कंट्रोल होणं खूप गरजेचं आहे. यू नेव्हर नो की कधी जास्त पैशांची गरज पडेल. बरोबर आहे. हो. आत्ता आई बाबा काय प्रतिक्रिया देतात रे, किंवा आता ते काय कमेंट करतात तुझ्याकडे बघून? ते हॅपी आहेत तुझ्या कामाबद्दल? ते खूप खुश आहेत आणि आईबाप खुश तर सगळंच ओके असते मला वाटतं. आणि छान वाटतं त्यांना की नाही का, इतक्या गावाकडून इतक्या लांब येऊन प्रवास करत आणि इथं राहणं, इथला खर्च नाही म्हणता म्हणता सगळ्याच गोष्टी आल्या. आणि तसं माझ्या घरातून मला वाटतं की माझ्या आजोबापासून त्याच्या वडला आणि आता मी, तर असं गावाच्या बाहेर गेलेलं कोणी नाही आहे. मला वाटतं त्याच्या आधीच्या पिढीत पण असेल, मला असं वाटतंय. तर बाहेर पडलेला आणि बाहेर पडून ह्या सगळ्या अशा काही गोष्टी करतो तर त्यांना ते खूप भारी वाटतं की आपला मुलगा काहीतरी एक वेगळं जग बघतो आणि खुश पण आहेत ते त्या किती गोष्टी. मस्त. आणि ना तू आतापर्यंत वेगवेगळे प्रोजेक्ट केले, चित्रपट असू देत, वेब सिरीज असू देत किंवा मालिका असू देत. प्रत्येक ह्याच्यासाठी ना म्हणजे ऑडिशन ही अशी गोष्ट आहे की अनेक जण तर ऑडिशन देऊन ती भूमिका त्यांना कधीच मिळत नाही, राईट? आणि लक्षात राहतात आपल्याला ऑडिशन्स नेहमी. अरबाज, तू आत्तापर्यंत जेवढे ऑडिशन दिलेत त्याच्यासाठी त्यापैकी तुझ्या लक्षात राहणारं तुझं ऑडिशन कोणतं आहे? एक तर ते 2 गोष्टी असतात, ते खूप चांगलं झालं असतं किंवा ते फारच वाईट झालं असतं. तर तुझ्या कायम लक्षात राहिलेली भूमिका आणि त्याचं ऑडिशन कोणतं आहे? मी घरबंद बिर्याणीचं ऑडिशन दिलं होतं हां. आणि मला असं वाटलं होतं की अरे गणलं हे आपलं काम आणि आपल्याला ते काम नाही मिळणार. आणि नागराज सरांकडे ते एक प्रकार असतो की ऑडिशन तुम्हाला आधी द्यावं लागतं त्या कॅरेक्टरसाठी. आणि ते ऑडिशन दिलं आणि मला वाटलं की नाही, आता नाही होत आपलं ते काय. मग मी डोक्यातून पण काढलं होतं. पण जेव्हा सिनेमा बघितला ना माझ्या मित्रांनी किंवा सगळ्यांनीच लोकांनी, तर ते कॅरेक्टर खूप आवडलं लोकांना. आणि असं असं होतं कधी कधी की आपण एक वेगळा विचार करतो आणि आपल्याबरोबर वेगळंच घडतं. आणि सिनेमाचं म्हणजे जेव्हा शूट करत होतो ना तेव्हा पण मला ते कॅरेक्टर खूप म्हणजे नाही का भारी वाटत होतं करायला. पण ते घडत 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 इतकं छान झालं ते कॅरेक्टर. म्हणजे ऑडिशन माझं चुकीचं झालं होतं, पण फिल्ममध्ये ते कॅरेक्टर खूप छान झालं. अशी अशी गोष्ट घडलेली. तू रिजेक्शन फेस केलंयस कधी? हां, खूप वेळा. हो. हां, मग त्या हातातोंडाशी आलेला घास गेलाय असं झालंय कधी? खूप वेळा झालं असं. हो. आणि असं असतं ना की इंडस्ट्रीमध्ये आता मित्र झालेत आणि माझा मित्रच ते कॅरेक्टर करतोय ना, तर असं होतं की ठीक आहे बाई, कर. अरे वा. हां. एवढा पॉझिटिव्ह अप्रोच हां, आहे हो, तुझा. 100%. आणि मला असं वाटतं की पुढे जाऊन आपण स्वतः काहीतरी करायला पाहिजे या क्षेत्रात. त्यामुळे मला वाटतं की आत्ताची वेळ फक्त वॉर्मअपची आपली. आता आपण हे करतोय फक्त नाही का, एक्सरसाइज करायच्या आधी बॉडी गरम करायचा प्रकार असतो. आपण आता फक्त बॉडी गरम करायचा प्रकार करतो. एक्सरसाइज करायला आपल्याला खूप वेळ आहे अजून. आणि अरबाज, तुझे जे विचार आहेत ना ते खूप जास्त मच्युअर आहेत. एवढी पॉझिटिव्हिटी जेन्युनली खूप गरजेची असते की ठीक आहे, मैं कुछ कर लूंगा मेरे लाईफ का. हे मला दिसतंय आता. मला सांग की ही जी पॉझिटिव्हिटी आहे ही कशी आहे तुझ्याकडे? कारण आत्ता ना सगळेजण मेंटल हेल्थ, डिप्रेशन, एन्झायटी या सगळ्याबद्दल बोलत आहेत. आणि या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये ना आपण कितीही नाही विचार केला तरी स्ट्रेस लेवल ही आपली वाढत असतेच, नो मॅटर वॉट. तुझ्याकडे काय, तुझा काय राज आहे इतकं पॉझिटिव्हिटी ठेवायचा? मला वाटतं की माझ्याकडे गमवायला काहीच नाही आहे. मला जे मिळतंय ते माझ्यासाठी प्लस पॉईंट आहे. त्यामुळे गमवायला काय नसलं तर ह्याच्या पलीकडे काय होणार, मी गावाकडे जाईल.
गावाकडे जायला आणि गावाकडे काहीतरी एखादा व्यवसाय करेल. ह्याच्या पलीकडे माझ्या आयुष्यात काहीच होणार नाही. पण माझ्या आयुष्यात हे जे घडते ना, हे खूप मोठं आहे माझ्यासाठी. म्हणजे मी काम करत असेल, आता मी परदेश शशांक सरांबरोबर फिल्म करत होतो, तर मला कोणासोबत? शशांक शशांक शेंडे. शेंडे हां, हां, हां. तर मला इतकं भारी वाटतं ना, की ती म्हणजे कधीच मला त्यांच्या बाजूला बसता आलं नसतं. एका फिल्मने मला काय काय दिलं, तर मला ते खूप भारी वाटतं. आणि काय प्रेमळ माणसं आहेत ना, लय भारी माणूस. शशांक शेंडे इतका भारी माणूस आहे ना, लय प्रेमळ माणूस. खूप मस्त माणूस आहे. मलाही ते फार आवडतात. हम्म. ते माणूस म्हणूनही मला आवडतात आणि ते कलाकार म्हणूनही आवडतात. खूपच व्हेरी खूपच. डाऊन टू अर्थ. मला कलाकाराच्या आधी ना मला माणूस म्हणून आवडला ना, मग मला वाटतं की ओके बास आहे. म्हणजे ते आता असं म्हणतात आता इंडस्ट्रीमध्ये की काय कलाकार 19-20 असला तरी चालतो, पण माणूस म्हणून 100% तो चांगला पाहिजे. खरंय असा खरंय. तो प्रकार आहे. Vivaha Collection by P&G Jewelers. या जर्नीमध्ये म्हणजे 10 वर्षात तू जे जे प्रोजेक्ट केले, तुला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार भेटले. काही तुझ्यापेक्षा सिनियर भेटले, काही तुझ्या बरोबरीचे भेटले. मला सांग, आज मी म्हणाले की त्यांच्यापैकी काही कलाकारांचे अनुभव, कलाकारांबरोबरचे अनुभव किंवा तू त्यांच्याकडनं एखादी गोष्ट शिकलास ते शेअर कर. तर तू कोणाकोणासोबतचे अनुभव शेअर करशील? आता मटका किंगला भरत जाधव सर होते ना हो. सोबत, आणि माझा आणि त्यांचा एक सीन होता. आणि मी मॉनिटर बघत नाही जास्त, कारण आपल्याला काही कळतच नाही. आपण फक्त काम करायला पाहिजे एवढं कळतं, आणि आपलं काम परफेक्ट असायला पाहिजे. सरांचा सीन चालू होता, नागराज सरांनी बोलवलं मला की बस इथे, आणि मी बघत होतो. तर एकदा तो सीन झाला पूर्ण, आणि त्या सीनमध्ये काहीतरी ते पाणीचा ग्लास उचलतात पहिला, आणि सरांनी मला सांगितलं बस तुला काहीतरी गोष्ट सांगायची. आणि दुसऱ्या वेळेस जो दुसरा टेक झाला ना, त्यावेळेस त्याच टायमिंगला 1:06 भरत सरांनी तो ग्लास त्याच टायमिंगला उचलला होता. तर सरांनी मला सांगितलं की हे बघ, हे परफेक्शन असतं कामातलं, हे शिकणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेस मग नंतर कळायला लागतं की आपण काम करतो ह्यांच्याबरोबर आहे, किती मोठी लोक आहेत आपल्याला. मी तर मला वाटतं की 3.5 जुने जत्रा फिल्म मी इतक्या बघायचो वेड्यावानी त्यांच्या फिल्म. आणि सिद्धार्थ जाधव असतील, ते सगळे असतील, ते सर, आणि ही लोक आपल्या आजूबाजूला, आणि आपल्याबरोबर आपण ह्यांच्याबरोबर काम करतो. इतकं भारी वाटतं ना, ते इतकं भारी वाटतं. आणि कामातलं म्हणजे एवढं परफेक्ट आहेत ती लोक कामात, तर त्यांच्याकडून तर इतक्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आणि त्याच्यानंतर हे काम तर झालं, पण ते माणूस म्हणून पण इतके भारीत ना, आपल्याबरोबर इतकं आपल्याला सामावून घेतात सीन करताना पण, की आपल्याला कधीच असं अवघड नाही वाटत सीन करायला. कारण ते आपल्याला इतक्या गोष्टी सांगत असतात सीन करताना. आता सरांबरोबर माझे काही सीन होते, तर सर मला सांगायचे काय नसतं, तुला काय वाटतंय सीनबद्दल, हां ठीक आहे असंच वाटतंय, ठीक आहे, तू तुझं जसं आहे ना त्याचं प्रेझेंट कर, मी तुला सांगतो काय करायला पाहिजे त्यामध्ये ॲड. मग एवढी मदत त्यांनी केली ना, तर खूप भारी वाटतं की इतकी भारी लोक आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये, आणि एवढे सपोर्ट करणारी माणसं आहेत. आणि मालिकेचं गणित जमलं नाहीये का तुला? कारण तू फार लिमिटेड मालिकेत काम केलंय, असं का? गणित जमलं नाही असं नाही. मी आणि तानाजी तिकडे साताऱ्याला शूट करत होतो, आणि चित्रपट? हां नाही सिरियलचं शूट करत सिरियल. होतो, मन झालं बाजींचं. हां. तर लॉकडाऊनच्या नंतरच सिरियल सुरू झाली होती ती, आणि आम्हाला काम करायचं होतं तानाजीला आणि मला. पण काही गोष्टी तिथे घडल्या, आता ते मला वाटतं की नाही सांगायला पाहिजे, तर त्यामुळे ती आम्ही दोघांनी मिळून ती सिरियल सोडली. आणि चांगली सिरियल मिळेल तर मी 100% काम करेल, आणि मला कामच करायचं आहे, मला वेळ द्यायचा आहे. असं नाही की सिरियलला खूप वेळ लागतो, दिवसभरच काम असतं, सकाळी जावं आणि संध्याकाळी या. शेवटी काम करायचं, तर मग मला वाटतं की तसं मोल्ड पण व्हायला पाहिजे. ओके. मला माहित नव्हतं मन झालं हां. बाजिंदाबद्दल काय झालं, कारण तू मध्येच सोडलीस ना, तुम्ही हो. दोघांनीही एकत्र मध्ये सोडली ती सिरियल. आता सैराट टीम पैकी कोण कोण आहे कॉन्टॅक्ट मध्ये? रिंकू वगैरे तुम्ही आत्ताच भेटलात ना? हो, सगळेच आहेत कॉन्टॅक्टमध्ये, आकाश, रिंकू, तानाजी, सगळेच सर. आणि ना मी ना रिंकूला पण मजेशीर हा प्रश्न विचारला होता की रिंकू, तुला सैराटला किती पैसे मिळाले होते आणि तू काय केलंस? सल्या तू काय केलंस? अरबाज तू काय केलंस त्या पैशांचं? पैसे मिळाले होते? हां, पैसे मिळाले होते. मला 25,000 रुपये मिळाले होते अरे वा. त्यावेळेस. आणि आमच्यासाठी आता लोक म्हणतात ना की चर्चा चालते की एवढी मोठी फिल्म आणि यांना एवढे कमी पैसे मिळाले. तसं बघायला गेलं तर आमच्यावर काम कोणी केलं नसतं, नवीन माणसाने आम्हाला घेऊन. बरोबर. म्हणजे नागराज सरांनी जेवढं आमच्यावर काम केलं, आणि प्लस 25,000 आमच्यासाठी एवढी मोठी अमाऊंट होती ना, आम्ही ते नाही सांगू शकत आता. कारण ज्या हॉटेलमध्ये मी करमाळ्यात राहिला होतो ना, तिथं माझं कॉलेज होतं. तर तिथं कॉलेजमध्ये शिकता मी दिवसभर 100 रुपयासाठी काम करायचो. इलेक्ट्रिशियनचं घरचं जे फिटिंगचं काम असतं ना, ते मी काम करायचो. तर मी 3 महिने ते काम करत होतो त्या काळात, म्हणजे फिल्मचं जसं काम सुरू झालं ना त्याच्या आधी. तर मला ती गोष्ट कळते की भाई 100 रुपयासाठी दिवसभर काम करणारा माणूस, आणि त्याचा
म्हणजे नाही का, त्याला जर तुम्ही एका चांगल्या हॉटेलमध्ये जिथे कधी म्हणजे नाही का आपण जाऊ पण नाही शकत किंवा खायचं तर लांबच राहिलं, तर तिथे 3 महिने राहणं, परत बाकीच्या सगळ्या गोष्टी, आणि नागराज सरांनी खूप म्हणजे नाही का, म्हणजे ते 25,000 तेव्हा लाख मोलाचे लय होते. लय जास्त होते, खूप जास्त होते. आता लोक वेगळ्याच पद्धतीने बोलतात त्या गोष्टीला, पण खूप भारी गोष्ट आहे आमच्यासाठी की त्यांनी आमच्याकडून ही गोष्ट करून घेतली. आज आम्ही इतके पैसे कमवतोय, ही देण त्यांचीच आहे आमच्यासाठी, आणि ते सैराटमुळेच आमच्यापर्यंत पोहोचलंय, आणि खूप भाग्यवान आहे त्या गोष्टीसाठी. वा, तू आता म्हणालास की तू एकच नोकरी केली आहेस का छोटी छोटी कामं केली होतीस? नाही, मी इलेक्ट्रिशियनचं जेव्हा हे ITI करत होतो ना, तेव्हा मी शिकलो होतो काय काय गोष्टी, फिटिंग करणे असेल घरातले, लाईट लावणारे, फॅन लावणे, या सगळ्या गोष्टी शिकलो होतो. तर मी ते कामासाठी, माझा एक मित्र आहे त्याच्याबरोबर रोज जायचो, आणि त्यावेळेस मला त्या कामाचे 100 रुपये मिळायचे. हम्म. आणि तेव्हा ते बास पण व्हायचे कारण हां. गरजाच कमी ना. हो, बरोबर. ओके. आणि खरंच हा प्रवास आहे आणि हा फार सुंदर असतो जेव्हा आपण तो पॉझिटिव्हली घेतो, जे सुरुवातीपासूनच मला जाणवतंय. पण मला सांग अरबाज, प्रत्येकाचं ना एक ड्रीम रोल सेट असतो किंवा विचारातली एक भूमिका असते की अशा प्रकारचं काम माझ्यापर्यंत आलं पाहिजे. तर तू असं काही क्रायटेरिया सेट केलास? क्रायटेरिया म्हणण्यापेक्षा तुझं असं काही स्वप्न आहे की अशा प्रकारची भूमिका मला करायला मिळाली पाहिजे, असं काही आहे? मला ना साऊथमध्ये धनुष जे आहेत ना, मला ते खूप आवडतात, अच्छा. आणि त्यांचं जे काम आहे, मारीमधलं काम बघितलं तुम्ही? नाही. हां, तर मला असं वाटतं की अशी अशी काहीतरी फिल्म मिळायला पाहिजे, आणि एक वेगळी भूमिका, आणि असा असा रोल मिळाला पाहिजे ना, त्यातून अजून काही गोष्टी बाहेर येतील की जे मी करू शकतो, मला माहिती आहे. तर असं काम मिळालं पाहिजे, तर ते चांगलं होईल. ओके. आणि तू ना भरत जाधव आणि सिद्धार्थ बरोबरचा अनुभव सांगितलास मला मगाशी. विजय वर्मा यांच्या बरोबरचा अनुभव सांगायला आवडेल तुला? तुमची भेट झाली असेल ना हो, सेटवर? हो, हो, हो. हा सीन नाहीये तुमचा आहे, एकत्र? सीन आहे एक सरांचा. सीन आहे ना? हां, हां. एक सीन होता त्याच्यानंतरचा, तो पण आता हां. त्या सिरीजमध्ये नाही आहे. हां. तो पण खूप छान झाला होता, आणि ते पण म्हणजे माणूस म्हणून ते ग्रेटच आहेत, आणि एवढं एवढं मोठं काम, आणि कधीपासून काम करतायत. तर त्यांनी पण मला काही गोष्टी सांगितल्या, म्हणजे तिथं बसल्यावर ते चर्चा सुरू असायची की, तर ते खूप आधीपासून काम करत आलेत. आत्ता कुठंतरी त्यांचं एवढं काम लोकांना दिसते, दिसायला आणि लागलंय. लोकांना ते आवडायला लागले. बरोबर आहे. तर त्याच्या मागचा 10-20 वर्षाचा काळ कुणालाच माहीत नाही, बरोबर आहे. आणि त्या 10-20 वर्षाचा काळच खरा असतो की आपण काय करतोय, आपण कसं बरोबर वागतोय, आहे. आणि आपण काय प्रेझेंट करतोय स्वतःला. म्हणजे कंटिन्युअसली 10 वर्ष तुम्हाला सांगावं लागतं की मी चांगला आहे, मी चांगलं काम करू शकतो, मी चांगलं काम करू शकतो, मी चांगलं काम करू शकतो. त्याच्यानंतर 10 वर्षानंतर तुम्हाला ते काम मिळायला सुरुवात होती, आणि आत्ता केवढं काम आहे त्यांच्याकडे. आता ते रिजेक्ट करू शकतात, एवढं हां. काम आहे त्यांच्याकडे. हां, हां. मग आमची पण तीच फेज आहे आता, की आम्ही चांगलं काम करू शकतो, चांगलं काम करू शकतो. एक वेळ येईल, त्याच्यानंतर मग ते गोष्टी घडतील आमच्याबरोबर. 100%. आणि मला ना जेन्युअनली तुमच्या सगळ्यांना असं खूप मोठं झालेलं बघायला आवडेल आणि मुलाखत करायला आवडेल. शेवटचा प्रश्न अरबाज, मला सांग, पुढच्या 5 वर्षात तू स्वतःला कुठे बघतोयस? मी असं विचार नाही करत. मला असं वाटतं की आपण जर ते तसं विचार केला, तर ते अचीव नाही झालं ना, तर मग तो आपल्याला त्रास आहे. मला असं वैयक्तिक वाटतं. बाकी लोक विचार करत असतील, आणि ते त्यांच्या पद्धतीने चांगलं पण असेल. पण मी अडकत नाही काही गोष्टीत. मला माहिती आहे की मला काय करायचं आहे, माझा प्रवास आणि काही गोष्टी, आणि घडतील गोष्टी हळूहळू. ठरवून काहीच नाही होत, मला माहिती आहे. कारण मी ठरवून बघितलं पण, आणि ठरवून तशा गोष्टी झाल्या नाहीत पुढे जाऊन. तर मग असं वाटतं की आपण चांगलं काम करूयात, चांगल्या गोष्टी माझ्या आजूबाजूला आहेत, माझ्या आजूबाजूला चांगली लोक आहेत, आणि एक दोन गोष्टी आहेत. मला शॉर्ट फिल्म करायची, बाकीच्या काही गोष्टी करायच्या, त्या गोष्टी मी ठरवल्यात, त्या होतीलच तुला पुढच्या वर्षात. डिरेक्ट करायची आहे? असं नाही म्हणता येणार, पण ठीक आहे, आता म्हणू नाही म्हणू, पण अशा दुविधामध्ये आहे मी. पण जे चांगलं घडलं तर मग त्या गोष्टीत पडेल मी. ओके. आणि ही जर्नी अशीच सुरू राहू देत. तुझ्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी मला गप्पा मारायला नक्की आवडतील अरबाज. पण थँक्यू सो मच. थँक्यू, आज तू वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द व्हेरी बेस्ट तुला. थँक्यू सो मच. थँक्यू.